विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्स हे चॅप्टर आपण डिस्कस करतो आहोत. त्यापैकी आपण अल्कोहोल, फेनॉल हा जो पार्ट आहे तो ऑलरेडी आपण एक्सप्लेन करून झाला आहे. शेवटचा पार्ट या चॅप्टर मधला दॅट इज द इथर्स देअर. ऑर्गॅनो हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह in which the two alkyl groups are directly attached to the oxy compound there. Then such a derivative that we called it as the ether there. So the general formula of the ether is that is the ROR, where R, both the R group may be same or may be different there. So on the basis of that, ether also the symmetrical ethers as well as the unsymmetrical ethers there. But classification is not given to you there. Direct dehydrate ज्याला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन म्हणतो, हाऊ टू प्रिपेअर इथर, तो पार्ट तुम्हाला दिलेला आहे. आपण सुरुवातीलाच चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण इथरची डेफिनेशन पाहिली होती, त्याचा जनरल फॉर्म्युला पाहिला होता, त्याचं नॉमेनक्लेचर आपण पाहिलं होतं. नाउ हाऊ टू प्रिपेअर द इथर्स देअर. सो प्रिपरेशन ऑफ इथर्स देअर, त्याच्यात पहिली मेथड आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल देअर. So the reaction in which the removal of water is takes place, that reaction that we called it as the dehydration reaction there. So this is the first important method by which we can prepare the ethers from alcohol. एक लक्षात घ्या की इथरच्या जेवढे आपण मेथड बघणार आहोत, सर्व मेथड्स मध्ये इथर अल्कोहोल पासूनच तयार झालेला आहे, कारण ROA ग्रुप त्याच्यात कॉमन आहे म्हणून. So when alcohols are heated with dehydrating agent like concentrated H2SO4 or H3PO4, here two products, either ether or alkenes, can be formed, depends upon the temperature there. बघा, ही टेम्परेचर कंडिशन फार महत्वाची आहे, कारण ते याच्यापासून तुम्ही अल्किन पण तयार करू शकतात आणि इथर पण तयार करू शकतात, म्हणून टेम्परेचर फार इम्पॉर्टंट आहे. जर आपण डिहायड्रेशन 413 केल्व्हिनला केलं तर आपल्याला काय मिळतात, करस्पॉन्डिंग इथर्स कंपाऊंड काय होतात, फॉर्म होतात. तेच जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं, समजा तुम्ही इथरला टेम्परेचर 413 ऐवजी 443 केलं, आपल्याला अल्किन कंपाऊंड्स काय होतात, फॉर्म होतात. उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल घेऊ. बघा स्लाइड मध्ये पीपीटी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण इथेनॉलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथिल अल्कोहोल पासून आपण इथॉक्सी इथेन ज्याला आपण म्हणतो किंवा डायइथिल इथर काय केलंय, तयार केलेलं आहे. When C2H5OH is heated, dehydrated with acid at about 413 Kelvin temperature, ethoxyethane will be formed. पण इथिल अल्कोहोलच घेतलं आणि तुम्ही टेम्परेचर 413 ऐवजी 443 केलं तर मात्र प्रॉडक्ट बघा तुम्ही, CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन कंपाऊंड काय होतं, फॉर्म होतं. So symmetrical ethers can be obtained from the primary alcohols by this method there. Use of higher temperature of to secondary or tertiary alcohol gives the alkene as the major product there. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट इम्पॉर्टंट रिएक्शन डिस्कस करायची आहे, सेकंड मेथड बाय विल्यमसन सिंथेसिस there. Simple as well as the mixed ether can be prepared in laboratory by using the Williamson's reaction or Williamson synthesis there. This method is very important there. Write a short notes on Williamson's reaction, Williamson synthesis. असा प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारला जाऊ शकतो. So in this method, when alkyl halides जनरल फॉर्म्युला आहे RX, when alkyl halides are treated with sodium alkoxide, आपण सोडियम अल्कोऑक्साइड म्हणजे RONA रिएक्शन्स ऑफ मेटल मध्ये आपण पाहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला NaX बाय प्रॉडक्ट फॉर्म होईल आणि ROR काय होईल, इथर काय होईल, तयार होईल. सो वेन जर आपल्याला सिंपल इथर घ्यायचे असतील, तयार करायचे असतील, तर दोघं अल्किल ग्रुप सेम घ्या, आणि त्याच्यावेळी जर तुम्ही एक अल्किल आणि एक एरोमॅटिक कंपाऊंड घेतला, आपल्याला AR ग्रुप असतील म्हणजे एरोमॅटिक इथर सुद्धा काय करता येतील, तयार करता येतील. ही रिएक्शनचं मेकॅनिझम जर तुम्ही पाहिलं, आपण अल्किल हालाइड चॅप्टर मध्ये SN1 SN2 मेकॅनिझम पाहिलेलं आहे.
It shows the SN2 type of mechanism there. So ether is formed as a result of, because here attack of nucleoside, that is alkoxide plenide, that is takes place from, yes, that's why it is the alkyl halide is formed there. The alkyl halide used in this reaction must be primary there. For example, there समजा आपण एक्झाम्पल घेतलं, टर्शरी ब्युटिल मिथिल अल्कोहोल, एक्झाम्पल बघा वाटल्यास तुम्ही. टर्शरी ब्युटिल मिथिल अल्कोहोल जर आपण हायड्रोलाइज केलं, डिहायड्रेशन, ethers can be synthesized by the reaction with methyl bromide with sodium tertiary butyl oxide there. So there is a formation of the corresponding compounds will be taking place there. जर आपण secondary घेतलं, the secondary alcohols also gives the corresponding ethers there. Aryl halide do not give the Williamson synthesis. This is the important there. Next part, that is the physical properties of ethers there. त्याच्यानंतर पहिली इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी आहे, दॅट इज फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ इथर्स देअर. आता आपण जर पाहिलं, जे लोअर इथर्स आहेत, दे आर हायली व्होलाटाइल्स देअर अँड हायली इनफ्लेमेबल सबस्टन्सेस देअर. तसं पाहिलं तर डाय इथिल इथर आणि इथिल मिथिल इथर आर द गॅसेस देअर, वेल अदर गॅसेस आर द कलरलेस लिक्विड्स विथ द प्लेझंट ऑर्डर देअर. म्हणजे हे दोनच फक्त काय आहेत, गॅसेस आहेत, बाकीचे इथर जे आहेत ते सर्व काय आहेत, कलरलेस लिक्विड्स आहेत. आता इफ वी सी द बॉइलिंग पॉइंट्स देअर ऑफ इथर्स देअर, आपल्याला माहिती की बॉइलिंग पॉइंट्स इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट देअर. जर मॉलिक्युलर मास वाढत गेलं तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होत जातो, वाढत जातो. दॅट इज द इम्पॉर्टंट पॉइंट देअर. जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढेल तसं तसं तुमचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होईल, वाढत जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी आहे पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी देअर. सम जर आपण घेतले, इफ यू टेक द जनरल स्ट्रक्चर ऑफ द इथर्स देअर, ROR, त्याच्यामध्ये माहिती आपल्याला कार्बन बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन कार्बन, म्हणजे ऑक्सिजन कंपाऊंड जो आहे, ऑक्सिजन ऍटम दोन कार्बन ऍटमला काय डायरेक्ट बॉन्डेड आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की डायपोल मोमेंट जी आहे ती काय होते, एकमेकांना कॅन्सल. देअरफॉर इथर पजेस द स्मॉल नेट डायपोल मोमेंट देअर. जशी पाहिजे डायपोल मोमेंट ऑफ डाय इथिल इथर इज 1.18 येते, आणि त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी जी आहे, नेट डायपोल मोमेंट काय होते, न्यूट्रलाइज होते. वीक पोलॅरिटी ऑफ इथर डज नॉट अफेक्ट देअर बॉइलिंग पॉइंट्स देअर, which are about the same as those of the alkanes having the comparable molecular weight there. So that is the. त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचे आहेत केमिकल रिॲक्शन और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. त्याच्यात पहिली इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायची आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स देअर. बघा, इथर्स आर न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्वियस मीडियम. इथर डू नॉट रिॲक्ट विथ बेसेस, cold dilute nitric acid or reducing agent or oxidizing agent or active metals there. However, ethers dissolve in cold concentrated H2SO4 due to formation of oxonium salt there, ROH there. बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं पॉझिटिव्ह आयनचं फॉर्मेशन होतं, त्याला आपण ऑक्झोनियम आयन जो आहे त्याला ऑक्झोनियम प्लस मायनस म्हणून त्याला आपण सॉल्ट म्हटलेलं आहे. दिस प्रॉपर्टी डिस्टिंग्विशेस इथर फ्रॉम द हायड्रोकार्बन्स देअर. त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचे आहेत रिॲक्शन इन्व्हॉल्विंग द अल्किल ग्रुप्स ऑफ इथर देअर, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सी ग्रुपला अल्किल ग्रुप आहे अशा रिॲक्शनात आपल्याला डिस्कस करायचे आहे. त्याच्यात पहिली रिॲक्शन आपल्याला डिस्कस करायची आहे फॉर्मेशन ऑफ पॅरॉक्साइड देअर. जर आपण इथर्स आर कंबाइन्स विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन to form the peroxide there. For example, if we take the diethyl ether reacted with oxygen, there is a formation of peroxide of diethyl ether will be takes place there. तुम्ही रिॲक्शन मध्ये ते बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचे आहे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन डॅश ऑक्सिजन बॉन्ड देअर. त्याच्यात पहिली रिॲक्शन आपल्याला डिस्कस करायची आहे रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड देअर. या रिॲक्शनलाच आपण हायड्रॉलिसिस रिॲक्शन असं पण म्हणत असतो. इथर्स वेन हिटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड अंडरगो हायड्रॉलिसिस टू गिव्ह द अल्कोहोल्स अँड फेनॉल देअर. जर आपण इथरची रिॲक्शन केली, हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला काय मिळतात, अल्कोहोल मिळतात. बघा, त्या तिघ रिॲक्शन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. नेक्स्ट रिॲक्शन विथ PCl5 देअर.
ethers reacted with the PCl5 to give the alkyl chlorides there. आपण ही रिएक्शन अल्किल हॅलाइड्स मध्ये डिस्कस केलेली आहे. अल्किल क्लोराइड्स तयार करण्यासाठी ही जनरल मेथड आहे. So when ethers are heated with phosphorus pentachloride, RCl will be formed there. Next, reaction with hot concentrated acid there. Alkyl ethers reacts with hot and concentrated HI or SBr to give an alcohol and alkyl halides there. So ROR plus HX give RX plus ROH. Puna HX react होतो. All at there is a replacement will be taking place and there is a formation of RX compound will be takes place there. इथे मी सर्व तुम्हाला ते दाखवलेलं आहे बघा. ROR HX एक हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट होईल, RX मिळेल, ROH फॉर्म होईल. पुन्हा एक हायड्रोजन HX रिॲक्ट होईल, RX कंपाऊंड, पुन्हा एक जे होईल RX कंपाऊंड. That is the reactivity with concentrated acid there. त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचे आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन एरोमॅटिक इथर्स देअर. त्यासाठी आपल्याला मेकॅनिझम जे आहे, रेझोनन्स इफेक्ट जो आहे, आपल्याला माहिती बेंझिन रिंग असल्यामुळे तिथे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आला. रेझोनेट म्हणजे ते काय होतं, देर इज अ 5 डिफरंट फॉर्म्स विल बी फॉर्म देअर. The alkoxy group in aromatic ether is a ring activating at ortho para directing group towards the electrophilic. This is the evidence for the resonance structure there. आपल्याला बेंझिन रिंग मध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिला R is effect or OR group results electron density at the para and the 2 ortho positions there. तुम्ही जर resonating structure second, third and fourth पाहिलं तर तिथे तुम्हाला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली तुम्हाला दिसून येते. दॅट इज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑन एरोमॅटिक इथर्स देअर. आता ह्या रिएक्शन कशा होत्या, त्याच्यातली पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मधली रिएक्शन डिस्कस करायची आहे, दॅट इज द हॅलोजिनेशन देअर. आपल्याला माहिती आहे मिथॉक्सी बेन्झिन किंवा त्याला आपण ॲनिसोल म्हणतो. जर आपण कुठलीही हॅलोजनची रिएक्शन त्याच्याबरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, देर इज अ आर्थो अँड ब्रोमो, आर्थो अँड प्यारा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळतील. त्याच्यात आपल्याला प्यारा सबस्टिट्यूटेड जो असेल तो काय असेल, मोर स्टेबल असेल. सो वेन ॲनिसोल अंडरगो ब्रोमिनेशन विथ ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड इवन इन द प्रेझेन्स ऑफ फेरिक ब्रोमाइड ॲज अ कॅटॅलिस्ट, इट इज ड्यू टू द ऍक्टिव्हेशन ऑफ बेन्झिन रिंग, it formed the methoxy groups there. So that is the first reaction, halogenation. त्याच्यानंतर महत्वाची रिएक्शन आपल्याला डिस्कस करायची आहे हायडल क्राफ्ट रिएक्शन देअर. परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्काला ही नावाने रिएक्शन विचारली जाऊ शकते, म्हणून ही परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन आहे इथर्स मध्ये, ज्याच्यावर 99% चान्सेस आहेत विचारण्याचे. ही रिएक्शन जनरली विचारली जाते. Anisole reacts with alkyl halides and acyl chloride in presence of anhydrous AlCl3 as a catalyst there. पुन्हा आपल्याला आर्थो आणि प्यारा म्हणजे 4 मिथॉक्सी टोलिन आणि 2 मिथॉक्सी टोलिन असे 2 प्रॉडक्ट तयार झालेत बघा. त्याच्यामध्ये आपल्याला प्यारा सबस्टिट्यूटेड म्हणजे 4 मिथॉक्सी टोलिन इज द मेजर प्रॉडक्ट देअर, दॅट विल बी द मोर स्टेबल प्रॉडक्ट देअर. समजा तुम्ही ॲनिसोलची रिएक्शन जर CH3COCl ऍसिटिल क्लोराइड बरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट, फ्रेडल क्राफ्ट आला म्हणजे AlCl3 आला, देर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 मिथॉक्सी ऍसिटोफेनॉल ऍज अ मेजर प्रॉडक्ट अँड 2 मिथॉक्सी ऍसिटोफेनॉल ऍज अ मायनर प्रॉडक्ट विल बी फॉर्म देअर. सो दॅट रिएक्शन दॅट वी कॉल्ड इट ऍज द फ्रायडल क्राफ्ट रिएक्शन देअर. त्याच्यानंतर मग आपल्याला डिस्कस करायचं आहे तिसरी, दॅट इज द नायट्रेशन रिएक्शन ऑफ इथर्स देअर. So nitration reaction in which the anisole are reacted with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid, it forms the mixture of orthonitroanisole and para-nitroanisole there. पुन्हा इथे सुद्धा काय असेल, तुमचा पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट जो असेल तो काय असेल, मोर स्टेबल असेल. आणि त्याच्यानंतर मग त्या चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे, दॅट इज द युजेस ऑफ अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स देअर. त्याच्यात पहिले आपण युजेस ऑफ अल्कोहोल बघू. पहिला
इम्पॉर्टंट यूज अल्कोहोलचा आहे. मिथिल अल्कोहोल इज युज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर पेंट्स अँड वॉर्निशेस देअर. दुसरा इम्पॉर्टंट यूज आहे अल्कोहोल, त्याचं एक्झाम्पल घेतलं आपण. इथिल अल्कोहोल इज युज्ड ॲज द अँटी फ्रीज एजंट इन ऑटोमोबाईल रेडिएटर्स देअर. इट इज ऑल्सो युज्ड ॲज द सॉल्वंट देअर. आपण मेनी केमिकल रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ इथिल अल्कोहोल करत असतो. त्याच्यानंतर मग आपल्याला इथरची युजेस बघायचे आहे. Earlier, diethyl ether was used as the general anesthetic in surgical operation there. Anesthesia म्हणून काय होतो, diethyl etherचा काय होतो, उपयोग होतो. Diethyl ether is used as the solvent for Grignard reagent for the preparation of wax, waxes and oil, etc. there. आणि त्याच्यानंतर शेवटचा पार्ट, that is the uses of phenols there. Phenols is used in the preparation of phenol formaldehyde resin there. बॅकेलाइट आपण पॉलिमर मध्ये ते बघणार आहोत. सेकंड, फेनॉल्स आर ऑल्सो युज्ड ॲज द अँटीसेप्टिक इन कॉमन प्रोडक्ट्स लाईक एअर फ्रेशनर, डेकोरंट्स, माउथ वॉशेस, calamine Teflon, floor cleaners, etc. there. So these are the uses of alcohol, phenol and ethers there. Here your chapter, that is the alcohol, phenols and ethers, that ends. Thank you.